नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट. पीक विमा आपल्या खात्यामध्ये जमा झाला आहे का? जर नसेल झाला तर पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. कसा चेक करायचा? तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का? 2024 मधील ₹1 पीक विमा वाटप सुरू झाले आहे. 12 पिकांना सरसकट विमा मिळाला आहे. 3,720 कोटीचा पीक विमा सरकारने जमा केलेला आहे. 25% अग्रिम पीक विमा आणि 75% राहिलेला पीक विमा, 100% पीक विमा वाटप झालेला आहे. आपण अजूनही पीक विमा चेक केला नसेल तर उद्या सोमवार 2 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे. आपण अजूनही पीक विमा जर चेक केला नसेल तर लगेच चेक करा. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आले आहे. काही शेतकऱ्यांना अजूनही मेसेज आलेला नाही. काही KYCचा प्रॉब्लेम आहे. काही शेतकऱ्यांनी अकाउंट नंबर व्यवस्थित दिलेले नाही. बँका जे आहे त्या बँकांचे जे काही लिंकिंग आहे ते लिंकिंग प्रॉपर नसल्यामुळे आणि दुसऱ्या जे काहींनी अकाउंट नंबर दिले, अशी काही समस्या आहे. राज्यात 64 लाख शेतकऱ्यांना साधारणपणे 2,555 कोटी आणि अजूनही 700 ते 800 कोटी रुपयाचे वाटप होणार आहे, असं ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे यांनी सांगितलेलं आहे. नुकसान भरपाई झालेल्या सर्व शेतकऱ्यांना 100% पीक विमा खात्यात जमा होणार आहे. परंतु शेतकऱ्यांकडे जी काही त्रुटी असतील त्या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचं आहे. महत्त्वाच्या त्रुटी अशा आहे, शेतकऱ्यांनी KYC अपडेट केलेलं नाही, खात्यावरती रक्कम शिल्लक नसल्यामुळे खाते गोठवलेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधारला बँक लिंकिंग नाही आणि पॅनला आधार लिंकिंग नाही. या 2 ते 3 गोष्टी KYC अपडेट्स महत्त्वाच्या आहे. या 2 ते 3 गोष्टी आपण कशा चेक करायच्या? आपले विमा पैसे आले आहे की नाही? तर प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन चेक करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पीक विमा सरकारने मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला यश आलं आहे. कारण का ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, अतिवृष्टी असेल, हवामान खांदाच असेल किंवा जे पिके खराब झाली होती, यांच्यासाठी सरकारने पैसे दिले आहे. 34 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे. परंतु काही ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला नव्हता. त्या सर्व ठिकाणी सुद्धा पीक विमा कंपन्यांना सरकारने आदेश दिलेले आहे आणि पैसे जमा करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे. 12,500 रुपये हेक्टरी अनुदान होतं. आता ते 40,000पर्यंत जसं नुकसान झालेलं असेल, फळबागा असेल, त्याचप्रमाणे इतर पिके असेल यांच्यानुसार, म्हणजे कांदा असेल तर वेगळं आहे, फळबागा डाळिंब असेल तर वेगळं आहे, द्राक्ष असेल तर वेगळं आहे. नुकसान हे त्या फळानुसार आणि एरियानुसार डिपेंड आहे. आता शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. काही शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नव्हते. काही शेतकऱ्यांना पैसे त्यांची गावं दाखवत नव्हते. परंतु आता या सर्व तक्रारी कृषी अधिकारी असेल किंवा विमा मंडल अधिकारी असेल यांनी सोडवले आहे. आता एकूण किती पिकं होती बघा याच्यामध्ये, तर 55 पिकांचा याच्यामध्ये समावेश होता. या 55 पिकांना सरकारने जे काही पीक विमा संरक्षण दिलेलं आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आपण अजूनही खातं बघितलं नसेल तर PMFBY वरती जायचं आहे, आपलं अकाउंट चेक करायचं आहे. महाराष्ट्रात बीड, लातूर, सातारा, सांगली या सर्व ठिकाणांना पैसे जमा झाले आणि आपल्या शहरात, आपल्या तालुक्यात किती पैसे जमा झाले आहे याचं सविस्तर विश्लेषण सरकारने PMFBY संकेतस्थळावरती दिलेलं आहे. आपण आता लगेच बघू शकता की आत्तापर्यंत बघा 3,500 जे काही शेतकरी आहे या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहे आणि 3,12,00,000 कोटी रुपये आपल्याला जमा झाले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.